हॅलो फ्रेंड्स. तर आज आपला टॉपिक असणार आहे PM कुसुम सोलर पंप योजना. तर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांना SMS आलेला नाही आहे. तर त्यांच्या फॉर्ममध्ये मिस्टेक करेक्शन करायचे असेल तर भरपूर लोकांना प्रॉब्लेम येत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती आपण बघणार आहे आणि फॉर्म चेक प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर माहिती बघण्याकरिता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल. तर चला येऊया आपण व्हिडिओमध्ये. तर बघा, सोलर पंप योजनेचे अर्ज केले असेल तर आता हे काम करा. सोलर पंप कुसुम योजना, प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचे फॉर्म सुरू झाले आहेत. तसेच अर्ज सुरू झाल्यापासून अनेक शेतकऱ्यांनी सोलर पंप कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. अर्ज भरताना काही शेतकऱ्यांना अर्जामध्ये चुका केलेल्या आहेत. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप 90% ते 95% अनुदानावरती दिला जातो. शेतकऱ्यांना फक्त उर्वरित 5% ते 10% भरावा लागतो. योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावा. अर्ज भरताना काही शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड झालेले नाहीत. तर काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये फॉर्म भरताना बँक खाते नंबर, IFSC कोड, पंपाची माहिती चुकीची भरली गेली आहे. सर्व शेतकऱ्यांची अर्जाची छाननी तपासणी सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्या शेतकऱ्यांना SMS द्वारे कळविले जात आहे. महत्त्वाचे, प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना अर्जाची व सोबत जोडलेल्या कागदपत्राची तपासणी सुरू झालेली आहे. तसेच निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. आपल्या अर्जामध्ये कागदपत्रामध्ये काही त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना SMS येईल. SMS मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये कागदपत्राची पूर्तता, अर्जाची दुरुस्ती करून अर्ज सादर समाविष्ट करावा. तर बघा, www.mahaurja.com कुसुम रजिस्ट्रेशन, तर या साईटवरतून तुम्हाला अपलोड करायचे आहे. काही शेतकऱ्याचे अर्जामध्ये कागदपत्रामध्ये अपलोड झालेले नाहीत. तर काही शेतकऱ्यांनी सामायिक क्षेत्र असल्यास त्याचे संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र सादर केलेले आहे. तर बघा, कुसुम महाऊर्जा.सोलर बेनिफिट्स योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अचूक अर्ज भरणे व संबंधित कागदपत्रे विहित कालावधीमध्ये जमा अपलोड करणे गरजेचे आहे. तर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचे असेल तर तुम्ही दिलेल्या कालावधीमध्ये करू शकता. तर तुम्हाला SMS आला असेल तर तुम्ही त्या कालावधीमध्ये इथे अपलोड करू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब कराल. तर अशीच नवनवीन शेतकऱ्याबद्दल या चॅनलवर येत असतोय. तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.